हाय, हॅलो, नमस्कार. मी शीतल पाटील जळगाव खानदेशमधून तुम्हा सगळ्या मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि मी आज घेऊन आली आहे एक नवीन पॉईंट की कुठल्या झाडाची उत्पत्ती ही कशी झाली आणि कुठल्या देवाला ते अर्पण केलं जातं. अशा प्रकारे मी आज तुम्हाला नवीन झाडांची माहिती देणार आहे. बघा, फर्स्ट प्लांट आहे जे गणपती बाप्पाला चालतं ते म्हणजे जास्वंद. जास्वंदाचं फूल गणपती बाप्पाला खूप प्रिय आहे, तर ते नक्कीच गणपती बाप्पाला वाहत चला. आणि हे आहे वैजयंतीचं प्लांट. वैजयंतीच्या प्लांटला असे मणी येतात, कधी त्या मणी ग्रे कलरचे पण असतात. आणि तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल की वैजयंतीच्या माळा मी बनवलेल्या आहे बाळकृष्णाला, आणि हे भगवान विष्णूंना फार प्रिय आहे. अशा प्रकारे हे वैजयंतीचं प्लांट दिसतं आणि हे वैजयंतीचे मणी आहेत. आता मी तुम्हाला दाखवत आहे पारिजातक. पारिजातकाची उत्पत्ती देवदानवांचे जे समुद्रमंथन चालले त्या समुद्रमंथनातून पारिजातकाची उत्पत्ती झाली आणि सर्वच देवांना ही पारिजातकाची फुलं चालतात. स्पेशली बाळकृष्णाला, विष्णूला 1,000 फुलं वाहण्याचं व्रत घ्यावं अशी पारिजातकाची महती आहे. त्यानंतर तुम्हाला दिसतंय कमळ प्लांट. कमळ प्लांट आणि कमळाचं फूल हे सगळ्यात जास्त महालक्ष्मीला प्रिय असतं, तर नक्कीच महालक्ष्मीच्या पूजेमध्ये कमळाचे फूल यूज करावे. आणि कमळाच्या पानावर सुद्धा अष्टदल कमळ अशी डिझाईन दिसते. त्यानंतर तुम्हाला दिसत आहे गोकुळाचं प्लांट आणि ह्या निळ्या फुलांची तुलना महालक्ष्मीच्या डोळ्यांशी केलेली आहे, तरी हे महालक्ष्मीच्या पूजेत यूज नक्कीच करावे. आता तुम्हाला दिसत आहे शमीचे प्लांट. शमीचे प्लांट हे शिवलिंगावर अर्पण. शमीचे प्लांट यूज केल्याने सुद्धा महालक्ष्मी प्रसन्न होते. आणि शमीपत्र ही सर्व देवांना अर्पण केली जाते. गणपतीला सुद्धा रोज शमीपत्र वाहण्याचे विधान आहे, त्याने इच्छापूर्ती होते. आणि शिवलिंगाला तर अर्पणच केली जाते, त्यातून रोगमुक्तता होते. शमी प्लांट हे अशा प्रकारे दिसते. शमीला फूल सुद्धा येते. अशा प्रकारे हे शमी प्लांट आहे. आणि तुमच्या जर गार्डनमध्ये जागा असेल तर नक्कीच शमी प्लांट लावा. त्यानंतर तुम्हाला दिसत आहे बेलपत्रीचं झाड. बेलाच्या झाडाची महती सगळ्यांनाच माहिती आहे. बेलाच्या झाडाची उत्पत्ती पार्वतीच्या नयनाश्रूंमधून निर्माण झालेली आहे. आणि बेलाच्या झाडामध्ये सर्व देवींचा वास असतो. कुष्मांडा, कात्यायनी, स्कंदमाता, दुर्गा या सगळ्या देवींचा वास असतो आणि महालक्ष्मी अतिप्रसन्न होते. बघा, अशा प्रकारे मी सांगितली तुम्हाला की कुठल्या देवाला कुठले प्लांट्स आणि कुठले फुलं चालतात आणि त्यांची उत्पत्ती कशी झाली. आणि जसं नेहमीचप्रमाणे मी माझ्या ब्लॉगचा एंड करते मनी प्लांट दाखवून, माझं आवडतं प्लांट. तर अशा प्रकारे झाडे जगवा, तुम्ही प्रसन्न राहा, देवाला पानं फुलं अर्पण करा. आणि माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.